मोठ्या बातमीनं महायुतीचा शपथविधी उद्याच होणार आहे अशी माहिती सूत्रांनी आपल्याला दिली आहे। उद्या सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। महायुतीचा शपथविधी उद्याच होणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 4 वाजता हा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि मंत्रिमंडळ विस्तार हा उद्याच होईल असं कळतंय। आपण बघतोय महायुतीचा शपथविधी उद्याच होणार आहे अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते। उद्या सकाळी 11 वाजता शपथविधी होऊ शकतो किंवा दुपारी 4 वाजता सुद्धा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सोबतच उद्याच मंत्रिमंडळ विस्तार देखील होणार आहे। आता ह्यात नेमकी कोणाकोणाला मंत्रिपद मिळतात बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देत आहे असं कळतंय। ही नावं अद्याप जरी गुलदस्त्यात असली तरी उद्या 24 तासाच्या आत ही नावं समोर येतील। उद्या सकाळी 11 वाजता शपथविधी होईल किंवा सायंकाळी 4 वाजता शपथविधी होऊ शकतो। पण बघतोय संपूर्ण राज्याचं लक्ष या शपथविधीकडे लागलेलं आहे, या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलेलं आहे। मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळते, कोणाची वर्णी लागते बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आधीच्या सरकारमधलेच पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपद मिळू शकतं की नव्या चेहऱ्यांना संधी मिळते बघावं लागेल। या बाबतीत अनेक खलबतं झाली, महाराष्ट्रात चर्चा झाल्या, दिल्लीत सुद्धा चर्चा झाल्या, सातत्यानं बैठका होत होत्या आणि अखेर बैठकांनंतर उद्याच आता हा शपथविधी होईल असं कळत आहे। अनेक नेत्यांनी आपापल्या मंत्रिपदांसाठी लॉबिंग सुद्धा केली होती। अगदी जेव्हा सत्ता स्थापनेची वेळ होती त्या आदल्या दिवसापर्यंत यातल्या काही महत्त्वाच्या खात्यांसाठी लॉबिंग सुरू होतं। त्याच्यावरनं महायुतीत अनेकदा चर्चा झाल्या, वादविवाद देखील झाले आणि आता उद्या अखेर महायुतीचा शपथविधी होणार आहे असं कळत आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले। सागर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? 14 तारखेला शपथविधी व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू आहेत। अर्थात सकाळी 11 किंवा सायंकाळी 4 अशा 2 वेळांची शक्यता एक वर्तवली जात आहे। याबाबतचा सुद्धा निर्णय अंतिम पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल असं म्हटलं जातं। पण तुर्तास तरी सकाळी 11 वाजता किंवा सायंकाळी 4 वाजता राजभवन इथे शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते। सौरभ, सागर, यावर आपलं लक्ष असणारच आहे। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।